श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज गुरुचरित्र पारायणचा माझा आहे दुसरा दिवस. तर त्यासाठी मी सकाळी 5 वाजताच उठले होते आज. कारण हे पारायण वाचायला वेळ लागतो. सो ते सकाळी जर वाचून घेतले तर लवकर आवरून जातं. एक 1.5 ते 2 तास तरी हे पारायण वाचायला लागतात कारण. तर उठल्यावर आधी मी ब्रश करून अंघोळ करून घेतली, छान आवरून घेतलं, तयारी केली आणि मग पाणी वगैरे पिऊन पारायण करायला बसले. पोथी वाचताना मध्येच उठायचे नसते, तो आधीच पाणी वगैरे पिऊन घ्यायचे. नंतर मी आधी दिवा लावून घेतला, नमस्कार करून घेतला, हळदी कुंकू करून घेतलं आणि मग आसनावर बसले. तर बसायच्या आधी मी गोमूत्र शिंपडून घेतलं होतं. हे पोथी वाचायच्या आधी नेहमी गोमूत्र शिंपडून घ्यायचं अंगावर आणि आसनावरच बसायचं असतं हे पारायण करताना, असं आम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलं होतं. मी लग्नाच्या आधीसुद्धा हे पारायण बऱ्याच वेळा केलेलं आहे. तेव्हा मी केंद्रात जाऊन करायचे पारायण. तर आधी स्वामी समर्थांची माळ केली, गायत्री मंत्राची माळ केली आणि गणपती अशर्वशीर्ष म्हणून प्रार्थना करून मी सुरुवात केली. तर आज दुसऱ्या दिवसानुसार मी अध्याय सुरुवात केली होती वाचायला आणि एक 7:10ला माझे वाचून झाली होती पोथी. तर म्हणजे आज मला 1.5 ते पावणे 2 तास मला लागले, कारण मी 5:30ला सुरुवात केली होती वाचायला. नंतर मी बाहेर गॅलरीमध्ये आले तर इतकं छान वाटत होतं, सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वाटत होतं. थंडी एकदम, थोडं धुकं आणि बघायला बाहेर खूप प्रसन्न वाटत होतं. तर दिवसाची सुरुवात माझी इतकी छान झाली. देवपूजा होऊन गेलेली होती, माझी अंघोळ वगैरे झाली होती, आवरून झालं होतं, मुलं अजून झोपली होती, सुमितसुद्धा झोपले होते. तर तोपर्यंत मी बनवला चहा माझ्यासाठी, मस्त गवती चहा ठेवून. आणि जे काय आपण चहा, दूध, जेवण जे काही खातो ते सर्व आधी नैवेद्य दाखवूनच खायचं असतं या दिवसामध्ये. नंतर मी बनवला होता आज नैवेद्याला दही भात. तर दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करून मग मी नंतर जेवण वगैरे केलं. तर असा होता आजचा दुसरा दिवस.